तर बाबांनो गावातनं 1 महिन्यानं कंप्लीट मी गाडीवर चाललो होतो बघा. आणि तुम्हाला एवढे दिवस ब्लॉग बघायला मिळालं नव्हते गाडीवरचं. आता ब्लॉग नक्कीच बघायला मिळणार आहेत तुम्हाला. तरी जाता जाता एक खरसुंडीची सगळी मित्र परिवार गाठ पडलीत. भावानं रॉयल स्टॅगचा खंब्या आणलेला गिफ्टमध्ये आपल्यासाठी. खंब्यातून घेतलो बघा. तिने टोल नाक्याला आलो बघा. तिथं आपल्या गाडीला गिरीस 3 मार लागते. परत ना गाडीतलं सगळं पाण्याचं जार 3 भरून घ्यायला लागते. सगळं पाणी बिनी 1 नंबर फर्स्ट क्लास भरून घेतलो आणि माऊल्याच्या हॉटेलला पोहोचलो. तिथंच आपला भाऊ आलता खंडोभाऊ. युरोपमधनं भारतात आलता लय दिवसानं. त्यामुळं भाऊला भेटलो बघा मस्तपैकी. आणि तिथंच माऊल्यानं मला रांडाच्यानं कामाला लावलं. नमस्कार भावानो, बंडाभाऊ आपल्या हॉटेलवर आलेत आणि बंडाभाऊच्या रोटीची क्वालिटी खास करून युरोपचा आपलं संतोष भाऊ ते सुद्धा बघायला लागल्या. युरोपमध्ये काहीतरी असली नवीन गाडी वाचल्यावर कला करायला लागते. बंडूभाऊ बंडाकडे शिकायला लागलो. बंडाकडे शिकायला लागलाय. तर बंडाच्या रोटीची क्वालिटी 2च मिनिटात आम्हाला रोटी भाजल्यावर कळेल. काय शेट्ट करणार आहे इथं. पहिला मी सगळं दाखवलेलं होतो. सगळ्यांनी माहित होतं मला रोट्या मारल्या त्यात. तू उगाच ज्ञान शोधू नको, आभाळ फुलू नको. इथं मी रोट्या बिट्या सगळ्या मारत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या आपल्याला. तर भावांनो रोटीची क्वालिटी बंड्यासारखी छान आहे. बंड्यासारखी कोण कुणाला रोटीवाला पाहिजे असेल तर 50,000 रुपये पगार द्यायला लागणार. तेव्हाच रोटीवाला भेटून जाईल. हॅशटॅग ट्रकवाला बंड्या होता तिथं. हॅशटॅग रोटीवाला बंड्या होणार आहे. नाद करते काय यायला लागते हॉटेल 26-27 ला रोट्या खायला. तंदूर रोट्या स्पेशल. मग काय तिथनं रोट्या बिट्या पडवून झाल्यानंतर तिथं माऊल्याची नटी आलती बघा डॉगेश बाय. तिला पण एक बिस्किट पुडा दिला. मस्तपैकी जेवलो बिवलो बघा. तिथं निघलो. आणि तरीच म्हटलं आयुष्यातला दिवस कसा काय उजडला नाही. पनवतीचा टायर पंक्चर झालता बघा. आई घातली लोणावळ्याच्या घाटात. तिथे हे डॉरेमॉन महिने आलता. इम्या बिम्या सगळी होती थांबली होती. ही सगळी आपली भाऊबंद कार्यकर्ते आपल्याला भेटासाठी थांबली घाटामध्ये लोणावळ्याच्या. तिथंच मुंबईमध्ये पण आपले कार्यकर्ते गाठ पडली. कसं तर करून दुपारच्या टायमाला घोडबंदर पास केलं बघा. मस्तपैकी मुंबई पास केलं. जीवात जीव येते. तिथं नाग्या आला बघा भेटायला. नाग्या म्हणला लस्सी बिस्सी पनीर बिनीर ताक बीक भरपूर काय काय घेऊन आलता. कुठनं घेऊन येते काय माहित नाही रांडाचा. कारण आपल्याला खायला मिळते सुट्टी द्यायची ना. हानकी पडू दुरावडू पनीर पण घेऊन आलता 1 नंबर टॉपचं. मग काय लस्सी बिस्सी आणलेला 1 नंबर मस्तपैकी. मग काय मस्तपैकी दुपारच्या टायमाला मस्तपैकी लस्सीचा गिलास भरला. सगळी नाण्या दिन आलती बघा. लस्सी दिन प्यालो बघा. आणि तिथंच आपण मस्तपैकी आता पनीर बनवायचं नियोजन लावलं. पनीरची भुर्जी करायची म्हटलं. मस्तपैकी इकडे गुंड्याला म्हटलं कांदा टोमॅटो त्यावर फ्राय करून घे. गाडीत जेवण बनवत असताना ही नाणी आणि नागे काचतनं वाकून बघायला. जावरे रांडेजन घरला पोटा दुखते आधीच माझ्या म्हटलं. मग काय त्यावर इकडे त्यावर 3, 13, 9, 18 करायला चालूच होतं गुंड्याचं काम. इथे सगळं आई घातलेली बघा. मसाला बिसाला घालून 3, 13 पाणी घालायनं पाणी घातलं रे ना. कशी तर केला खरं भुर्जी केला आई घालू दे म्हटलं. आता पनीर तर टाकून देऊन चालत नाही. त्यामुळे गपचूप खायला लागते म्हटलं. मग काय चपाती आणलेला होता सगळ्या घरातनं. मग काय चपाती भाजी निम्म्या दिन आम्ही सगळेजण खायला बसलो. 1 नंबर टॉपचं लागालतं. मस्तपैकी जेवलो बघून गुजरातच्या बाउंड्रीला पोचलो. तिथं गाडीतलं सगळं सामान संपलेलं सामान त्यांनी घेतलं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक शेअर सपोर्ट आणि फॉलो करा.